नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी नामदेव भालेराव. स्वागत आहे तुमचे जे फार्मिंग मध्ये. तर मी आलो होतो हळद या पिकाच्या प्लॉटवर पाहणी करण्यासाठी आणि हा प्लॉट पाहणी करत असताना आम्हाला असे आढळून आले आहे की हा प्लॉट हा जास्त प्रमाणात पिवळा पडलेला आहे. हा प्लॉट पिवळ्या पडण्यामागचे नेमकं कारण काय? शेतकरी मित्रांना असे लक्षात येत नाही की आपला प्लॉट पिवळा का पडत आहे. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, हळदीचे हे सुरुवातीचे पान जे आहे पिवळे दिसत आहे, पण जे बाकीचे पान आहेत ते पूर्णतः फ्रेश आहेत, हिरवेगार आहेत. तर या मागचे नेमकं आपण कारण बघू. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, अशा प्रकारे आपल्या हळद या पिकाला जास्त प्रमाणात सड लागलेली आहे, हे बघा. आणि या कंदाला जास्त प्रमाणावर रुणीचा पण प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे. यावर जलद गतीने उपाय करण्यासाठी आपल्याला इंडोसिस कंपनीचे तिथले 500 ml एकरी घ्यायचे आहे. त्यामुळे आपली आळी पूर्णपणे नष्ट होणार आहे. आणि कणसड थांबवण्यासाठी आपल्याला मेटॅलाक्सिल 35% एकरी 500 ग्राम व ज्या कणसडीमुळे आपल्या पांढऱ्या मुळ्या डॅमेज झाल्या होत्या त्या रिकव्हरी करण्यासाठी आपल्याला हुमिक ॲसिड 500 ग्राम आणि त्यासोबतच आपल्याला व्हॅलेरामायसिन घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या प्लॉटमधील बॅक्टेरिया पूर्णपणे नष्ट होतील. हे सर्व घटक आपल्याला 200 लिटर पाण्यात मिसळून आपल्याला आपल्या प्लॉटला सोडायचे आहे. अशाच प्रकारच्या मातीसाठी तुम्ही एजे फार्मिंगला फॉलो करा. धन्यवाद.